हाय फ्रेंड, नमस्कार. गणेश इलेक्ट्रिकल सायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण एक आज व्हिडिओ असा पाहणार आहे की आपल्याकडे एक LED बल्ब आहे. तो कमीत कमी 5 ते 6 वर्ष तुम्ही तो वापरू शकता. आपल्या कंपनीकडून 1 वर्ष गॅरंटी येते किंवा 2 वर्ष गॅरंटी येते. तर तो आपण बल्ब वर्ष 2 वर्षांनी फ्यूज होतो. तो LED बल्ब आपण कमीत कमी 4 ते 5 किंवा 6 वर्ष आरामात चालू शकतो. त्यासाठी एक असा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्यासाठी काय लागणार आहे ते पण मी दाखवतो. हाय फ्रेंड, नमस्कार. गणेश इलेक्ट्रिकल सायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण एक आज व्हिडिओ असा पाहणार आहे की आपल्याकडे एक LED बल्ब आहे. तो कमीत कमी 5 ते 6 वर्ष तुम्ही तो वापरू शकता. आपल्या कंपनीकडून 1 वर्ष गॅरंटी येते किंवा 2 वर्ष गॅरंटी येते. तर तो आपण बल्ब वर्ष 2 वर्षांनी फ्यूज होतो. तो LED बल्ब आपण कमीत कमी 4 ते 5 किंवा 6 वर्ष आरामात चालू शकतो. त्यासाठी एक असा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्यासाठी काय लागणार आहे ते पण मी दाखवतो. LED बल्ब तुम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष कंटिन्यू आपण यूज करू शकतो, वापरू शकतो. हा बल्ब खराब होणार नाही, फ्यूज होणार नाही. तर यासाठी आपण काय ट्रीट करणार आहे तर दाखवतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅपॅसिटर. हा सिलिंग फॅनसाठी वापरला जातो. तर आपण ह्या प्रोजेक्टसाठी वापरला जाणार आहे. तर त्यासाठी आपला होल्डर लागणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण हा कसा बनवणार आहे. तर हा LED बल्ब तुम्ही 5 ते 6 वर्ष वापरू शकता या कॅपॅसिटरच्या साह्याने. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण आता कॅपॅसिटर घेतलेला आहे, एक होल्डर घेतला आहे. तर हा आपण एक LED बल्ब घेतलेला आहे आता. तर हा या कंपनीचा बल्ब आहे. तर आपण हा कॅपॅसिटरच्या साह्याने हा बल्ब आपण जास्त काळ किंवा जास्त वर्ष टिकण्यासाठी याचा आपण वापर करणार आहे. तर पुढे शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल. 2.5 कॅपॅसिटर आहे. तर ह्या कॅपॅसिटरच्या साह्याने आपण हा बल्ब 3 ते 4 किंवा 5 वर्षही आपण वापरू शकतो. त्यासाठी आपण एक होल्डर घेतलेला आहे. तरी पहा, आता या 2 वायरी मी याला कनेक्ट करून ठेवलेल्या आहेत. एक 2 पिन पण लावलेली आहे आपल्याला चेक करण्यासाठी. तर बघू शकताय आपण, एक वायर आता मी काढून घेणार आहे. याच्यामधली एक वायर आपण आता बाजूला काढायची आहे. आता मी वायर काढून घेतलेली आहे ब्लॅक कलरची. आता हा आपण कंडेन्सर घेणार आहे. तर कंडेन्सरची एक वायर, ही काळी वायर आपण एकत्र करायची आपल्याला. हे बघा, आता मी याच्यामध्ये स्लीव टाकून घेणार आहे, जेणेकरून एकमेकांना चिटकून शॉर्ट होणार नाही किंवा गरम होणार नाही. आपण जरी चिकटपट्टी जर लावली तर चिकटपट्टी गरम होऊन खराब होऊ शकते. त्यामुळे आपण हा स्लीव टाकणार आहे. तर मी आता हा कॅपॅसिटर तुम्हाला चेक करून दाखवतो. बघा बघा, असं शॉर्ट झाला आहे, त्यामुळे स्पार्क झालेलं आहे. आपण ज्या वेळेला सप्लाय दिल्याच्या नंतर त्या कॅपॅसिटरला बिलकुलही हात लावायचा नाही, तर आपल्या ह्याचा करंट बसू शकतो. तर आता मी हा डिस्चार्ज केलेला आहे याला. तर आता मी ही वायर कॅपॅसिटरची जोडून घेणार आहे. त्याआधी आपण स्लीव टाकू. आपण चिकटपट्टी लावणार नाही, कारण गरम होऊन ती चिकटपट्टी जळून शॉर्ट होऊ शकणार. त्यासाठी आपण हा स्लीवचा वापर करायचा आहे. आज ज्या वेळेला कंडेन्सर सप्लाय दिल्याच्या नंतर आपला व्होल्टेज फिल्टर केला जातो, किंवा आपण 250 ते 230 ते 250 व्होल्टेज आपला लाईटचा असतो. आपली लाईट जर कमी जास्त झाली का हा व्होल्टेज आला कमी झाला तर आपला हा बल्ब फ्यूज होऊ शकतो. त्यासाठी आपण हा कॅपॅसिटरचा वापर केलेला आहे. ह्या कॅपॅसिटरच्या साहाय्याने लाईट व्होल्टेज जास्त किंवा कमी जरी झाला
तरी हा फिल्टर करून कॅपॅसिटर व्होल्टेज टेम्परेचर ठेवून हा बल्ब आपला खराब होण्यापासून वाचवतो. त्यासाठी आपण आता एक वायर आपण ही जोडून घेतलेली आहे. तर आपली एक वायर आता राहिलेली आहे, तर ते आपण होल्डरमध्ये बसवणार आहे. तुम्ही पहा आपण कशा पद्धतीत स्ट्रिक केलेली आहे. आपली एक मेन सप्लायची वायर होल्डरला आहे, त्यातली एक वायर आपण कॅपॅसिटरला दिलेली आहे. कॅपॅसिटरची वायर एक होल्डरसाठी लावलेली आहे. तर बघा बल्ब आपला जेवढा आपण डायरेक्ट होल्डरला लावणार आहे तेवढीच पॉवर इथं पण आपल्याला मिळणार आहे. कॅपॅसिटरमुळे त्याचा व्होल्टेज कमी होत नाही. कॅपॅसिटरमुळे आपल्या हा बल्बला सिक्युरिटी मिळते. बघा मी आता होल्डरमध्ये बल्ब लावलाय, तर ही 2 पिन या बोर्डमध्ये टाकून तुम्हाला लावून दाखवतो. तर मी बोर्डमध्ये पिन लावलेली आहे. तर बटन ऑन केल्याच्या नंतर आपला बल्ब हा चालू होणार आहे. ज्यावेळेला AC सप्लाय आपण चालू करतो, ह्या कॅपॅसिटरमधून बायपास होऊन हा बल्बमध्ये सप्लाय मिळला जातो. आपला बघा बल्ब आता आपण लावला आहे, तर लाईट आपल्याला तेवढीच मिळालेली आहे. हे बघा तुम्हाला मी आत पण दाखवलेले आहे. आपला व्होल्टेज कॅपॅसिटरमुळे कमी होत नाही. हे अशा पद्धतीत आपण स्टिक करू शकता. हा कॅपॅसिटर बाजारामध्ये तुम्हाला कुठेही इलेक्ट्रिकल शॉपमध्ये इझी मिळून जाईल. बल्ब तर आपल्याकडे असेलच, तर तुम्ही हा प्रयोग करू शकता. याच्यामुळे आपला हा बल्ब जास्त काळ टिकण्यासाठी उपयोग आपण करू शकतो. आपल्याला लाईटचा उजेड तेवढाच मिळतो. तर आपण दुसराही बल्ब मी तुम्हाला लावून दाखवतोय. हा सिस्का कंपनीचा बल्ब आहे. हा पण मी दुसरा तुम्हाला ह्या होल्डरमध्येच लावून दाखवतोय. तर हा बल्ब मी काढून घेतो. हा बल्ब आपण लावूया याच्यात. बघा या बल्बचा आपल्याला तेवढाच प्रकाश मिळालेला आहे. कॅमेऱ्यामुळे हा बल्ब तुम्हाला ब्राईटनेस असा वाटतोय. हे बघा हात ठेवल्यावरती लाईट आपली स्थिर दिसते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा.